सर्वांना नमस्कार. कोवळी कळी या स्टोरीचे 50 एपिसोड याचपूर्वी अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. कुसुमला आता दिवस गेले होते. कुबेर म्हणाला, कुसुम, हे बाळ म्हणजे आपल्या शेतातल्या प्रेमाचे निशाणे आहे, हो की नाही? कुसुम लाजून हसली आणि म्हणाली, तुमच्या डोक्यात काय येईल काय माहीत. कुबेर म्हणाला, पण काय ग, तुला कधीतरी खालून वर बघताना मकाच्या शेतात विमान दिसलं होतं का नाही? ती हसली आणि म्हणाली, नाही. कुबेर म्हणाला, मग दाखवू तुला विमान, चल. आता ती खूप हसली आणि आता तो तिला सारखाच शेतातल्या प्रणयाची आठवण करून देण्यासाठी माणसात सुद्धा म्हणायचा, कुसुम, विमान बघायचं का तुला? आणि ती लाजून गोरी मोरी व्हायची. मग दोघेही डॉक्टरांकडे गेले आणि ते कन्फर्म झालं की बाळ आहे. पण डॉक्टर म्हणाले, आधीच त्यांचं ॲबॉर्शन झालं आहे, त्यामुळे खूप काळजी घ्यावी लागेल. आता शेतात जायचं नाही, जड काहीही उचलायचं नाही, जास्त वाकायचं नाही, टोटल बेड रेस्ट घ्यायची. पण कुसुम म्हणाली, डॉक्टर, पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा सुद्धा इतकी रेस्ट नव्हती सांगितली मला, मग आत्ताच का? पण डॉक्टर बोलायच्या आधी कुबेरच म्हणाला, डॉक्टर, आम्ही सगळं करू, तुम्ही जे सांगता ते सगळं, कारण आता मला रिस्क घ्यायची नाही. मग तो तिला घरी घेऊन आला आणि बेडवरून उठू देत नव्हता. ती म्हणाली, अहो, नाही काही इतकं होत. कुबेर तिला सिरियस होऊन म्हणाला, कुसुम, मला फक्त तुझी 9च महिने काळजी घेऊ दे. म्हणजे कसं बघ, एकदा बाळ आलं की तू पुन्हा तुझ्या मनासारखं कर. बाळ हातात येईपर्यंत खात्री नसते आणि ते पुन्हा कधी होईल याचीही शाश्वती नसते. म्हणून माझं ऐक, एकदा सुखरूप बाळ आलं की पुन्हा आहेच की काम करायचं. मग आता कुसुमचा नाईलाज झाला, पण तिला तरी वाटायचं की मला काहीच होत नाही. कुबेर उगीच जास्त काळजी घेतो. मग आता कुबेर स्वतः सगळी कामं अंगावर घेऊ लागला. पण त्याला सुद्धा लिमिट होतं, कारण तो एक पुरुष होता आणि त्यालाही मर्यादा होत्या. शेतातली कामं तो रोजगारी बघूनच करून घ्यायचा. त्यातही त्याला जास्त जमत नव्हतं. शेतीची आवड नसल्यामुळे तो आळस करायचा, पण शेती वाचून त्यांचं काही नडलंच नव्हतं. मग कुसुम म्हणाली, रावसाब, तुम्ही थोडी मदत करा, आमच्या शेताकडे लक्ष द्या. पिंट्या म्हणाला, वहिनी, काळजी करू नका, मी आहे ना. अहो, तुम्ही माझ्या मुलींना इतका जीव लावताय, मग मी इतकं पण करू शकत नाही का तुमच्यासाठी? पण कुसुम नेहमी बघायची की पिंट्या उदास राहतो आणि त्याला माहेरी पाठवून आणि घटस्फोट मागून जवळजवळ 6 महिने होत आले होते. तिची छोटी मुलगी आता चालायला लागली होती आणि आज कुबेर कुसुमच्या जवळ आला आणि तिला जेवण चारू लागला, कारण तिला उलट्यांचा त्रास व्हायचा म्हणून. मग ती त्याला म्हणाली, मी काय म्हणते, रावसाहेबांचं काहीतरी बघायला पाहिजे की नाही? त्यांच्यासाठी एखादी मुलगी बघा ना, मला त्यांचं एकटेपण बघू वाटत नाही. कुबेर बेफिकीरपणे म्हणाला, आता मी कुठं बघू मुलगी, मलाच मिळत नव्हती, नशिबानं मामाची होती म्हणून मिळाली. आणि पोरी काय अशा झाडाला लागतात का? त्यात 3 पोरी त्याला, त्यात त्याच्या आईचं लफडं अख्ख्या गावभर झालं, आणि कोण देणार स्वतःची मुलगी अशा बदनाम घरात? कुसुम म्हणाली, तुम्ही घरातलेच आहात ना, आणि तुम्हीच असे हातपाय गाळून असं बोलत राहिलात तर बाहेरचे सुद्धा तसेच बनतील. कुबेर म्हणाला, मग तुला म्हणायचंय काय? कुसुम म्हणाली, आत्या मामा सुद्धा मुली बघत आहेत, पण आता त्यांच्यावर विश्वास ठेवून कोणीच मुलगी देणार नाही. लक्षात आलं का? आणि खरं तर तसंच होतं. कुसुमचे सासू सासरे पिंट्यासाठी मुलगी बघत होते, अजूनही मुलगी शोधतच होते, पण आता कुसुमच्या सासूवर कोणाचाच विश्वास नव्हता. तिला तोंड दाखवायला सुद्धा जागा नव्हती. सासरा तर म्हणायचा, आम्ही 2 एकर जमीन पोरीच्या नावे करून देतो, पण पोरगी द्या. पण सगळीकडे त्यांची छी थू झाली होती आणि जमिनीच्या मोहाला बळी पडून असल्या घरात मुलगी देण्यापेक्षा विहिरीत ढकलून देऊ असे मुलीचे बाप म्हणायचे. पिंट्या तर खूप चांगला होता, पण आता या बाकीच्यांमुळे त्याला हे भोगायचं आलं होतं. त्याला कोणी काय करणार? कुसुम म्हणाली, पण बरं का, आता आत्या सुद्धा सुधारलेल्या आहेत असं वाटतंय. कुबेर म्हणाला, आता सुधारून काय उपयोग आहे, आता ती झाली म्हातारी, करायचं ते तिनं तरुणपणात सगळं करून घेतलं, आणि आता तिची इच्छा असली तरी तिच्याकडे कोण बघणार आहे? 900 चूहे खाकर बिल्ली चली हचको असं आहे तिचं, काय उपयोग त्याचा? कुसुम म्हणाली, अहो, त्या बाबतीत नाही हो, तो तर त्यांचा खरंच खूप मोठा गुण आहे आणि तो कलंक कधीच पुसला जाणार नाही, पण बाकीच्या गोष्टीत तर बघा बरं का, त्या गोष्टीत म्हणजे त्या आधी माझं पैंजणाचं घुंगरू मिळालं तरी चोरून ठेवायच्या.
साधी साबण काडेपटी बाहेर ठेवलं तरी चोरून ठेवायच्या, पण आता ना त्यांनी परवा अंगणात माझं अर्ध्या पावशेराचं पैंजण पडलं होतं तरी आणून दिलं हो, आणि म्हणाल्या जपून ठेव. याचा अर्थ आत्या सुधारल्या. कुबेर म्हणाला, ठेवून तरी काय करेल, आता तिला कळलंय की इतका सुईपासून केलेला संसार काहीच कामाचा नाही. आणि खरंच कुसुमच्या सासूला आता कर्माची चपराक बसली होती. कधी ना कधीतरी कर्माचं फळ मिळतंच. बरं वाईट ते कसं का असेना, पण ते कधीतरी मिळतंच. आणि आपण केलेली प्रत्येक गोष्ट उघड होते. कोणी आपल्याला वाईट कृत्य करताना बघितलं नसलं तरी परमेश्वर सगळीकडे बघत असतो आणि तोच योग्य वेळी न्याय देतो आणि शिक्षाही देतो. हे तिला कळलं होतं. नाहीतर आत्तापर्यंत कमी पापं केली नव्हती तिनं, खूप उत्मात केला होता. कुबेर म्हणाला, कसं असतं कुसुम, वेळ आल्यावर तीच वेळ प्रत्येकाला त्याची योग्य जागा आणि वेळ दाखवून देते. आणि आईच्या बाबतीतही तसंच झालं. आणि कुसुम म्हणाली, त्यांचं तर झालं हो, त्या झाल्या म्हाताऱ्या, त्यांचं आयुष्य पण संपलं. पण रावसाहेबांचं काय? आता जर रावसाहेबांना कोणी मुलगी दिली तर तुमच्या क्रेडिटवर देतील. प्लीज करा ना काहीतरी त्यांच्यासाठी. कुबेर फक्त गप्प बसला आणि तिला भरवू लागला. आणि कुसुमने त्याचा हात झटकला आणि म्हणाली, मला नाही खायचं, मग राहू द्या. कुबेर म्हणाला, अरे च्या, आता तू अशी रुसणार आहेस का? आता ती लोक तुला जास्त जवळची झाली का माझ्यापेक्षा? कुसुम म्हणाली, हो, त्या भावड्याच्या घरापेक्षा तरी बरीच आहेत ना ही आपली घरं आणि आपली माणसं. कोणत्या हक्काने तुम्ही निम्मी जमीन घेतली? कोणत्या हक्कानं मामाचं नाव लावता? मग ती आपलीच माणसं आहेत ना? किती झालं तरी आपलं ते आपलंच असतं. बघा ना त्यांच्यासाठी एखादी मुलगी. कुबेर आता हसला आणि म्हणाला, अगं पण तो माझा सावत्र भाऊ आहे. सक्का असता तर मी केलं असतं त्याच्यासाठी काहीतरी. कुसुम आणखी थोडी चिडून म्हणाली, असले कसले हो आहात तुम्ही? आता ते सुधारले आणि तुम्ही बिघडायला लागलेत का? ती वारी बघा, पंढरपूरला जाते ती. सगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे, वेगवेगळ्या वयाचे लोक एकत्र येतात. कशी एकमेकांची काळजी घेत प्रवास करतात. मग आता आयुष्याचा प्रवास तुम्हाला तुमच्या सावत्र भावासोबत पूर्ण करता येत नाही का? तो तर तुमच्या रक्तातलाच आहे की. आणि कुबेर तिला म्हणाला, कुसुम नीट बोल, तो आपल्या रक्तातला नाही, त्याच्या अंगात नानाचं रक्त नाही. कुसुम आता थोडी गप्प बसली आणि म्हणाली, बरं राहिलं, पण माणुसकी म्हणून तरी कराल की नाही काही? एकनाथ महाराजांनी गाढवाला सुद्धा पाणी पाजलं, भूतदया आणि माणुसकी म्हणून. तुम्ही इतकं पण करू शकत नाही का त्यांच्यासाठी? कुबेरला आता तिचे विचार आवडले. अडाणी असली तरी असलं नॉलेज तिला भरपूर होतं. मग शाळेची काय गरज होती? काहीच नाही. ती शाळा शिकलेली, स्वतःला हुशार समजणारी अनिता बिनडोक निघाली. शाळा शिकून ती खूपच शाळा करायला लागली होती घरातल्या घरात. आणि अडाणी असून सुद्धा कुसुम खूप समजूतदार निघाली. मग तो म्हणाला, बरं आता एक नाही 2 मुली बघतो. ती म्हणाली, 2 कशाला? कुबेर म्हणाला, एक त्याला आणि एक मला. कुसुम म्हणाली, आता तुम्हाला कशाला हवी बायको? मी आहे ना. कुबेर म्हणाला, आता तू सारखी रुसून फुगून बसतेस आणि आता गरोदर आहेस म्हणजे मला जवळ येऊ देणार नाहीस. मग बघतो, जुळ्या बहिणी मिळाल्या दोघांसाठी तर बरंच आहे की. आणि कुसुम खूप हसली आणि म्हणाली, बघा बघा, नक्की बघा. आणि आता तुम्हाला कोणीही देईल तुमचं हे रूप पाहून. पैसा पाणी पण चिकार आहे की. कारण तुम्ही खूप बदललेले आहात आणि आत्ता गोड आहात. पण हा गोड नवरा असा घडवण्यामागे कोणाचा हात आहे माहीत आहे ना? आणि कुबेर तिला मिठीत घेऊन म्हणाला, खरंच हा गोड नवरा फक्त तुझ्यामुळे झाला आहे. नाहीतर आधीचा उडाण टप्पू, फाजील, रागीट, दिसेल त्याला मारणारा, हातपाय मोडणारा कुबेर खरंच मेला ग कुसुम. आणि फक्त तुझ्यामुळे माझ्यात इतका बदल झाला आहे. आणि तुझा हा खास असा सजवलेला संसार बघून कोणीही पळतच येईल आयत्या बिळात नागोबा व्हायला. आणि तू जेव्हा माझ्यावर इतकी मेहनत घेतलीस तर आता त्या मेहनतीचं फळ तुलाच मिळायला हवं ना. मग ती म्हणाली, बघाल ना रावसाहेबांसाठी बायको? कुबेर म्हणाला, आधी त्याचा घटस्फोट होऊ दे, त्याशिवाय कसं करायचं? आधीच लग्न केलं तर ती बाई बॅग घेऊन राहायला येईल इथं, चल मला पण नांदव असं म्हणून, किंवा केस दाखल करेल पेंट्यावर आणि टाकेल तुरुंगात, पहिली बायको असताना दुसरी केली म्हणून. आणि कुसुम तोंड वाकडं करत म्हणाली, नवरा असतानाही न दुसरे गडी अंगावर घेऊन पडलेलं चालतं,
आणि पुरुषांनीच एक बायको असताना दुसरं लग्न केलं तर लगेच केस टाकायचे का? कुबेर म्हणाला, आता आपला कायदा तसा आहे तर काय करायचं? काही 2-4 लोकांना न्याय मिळवण्यासाठी कायदा बनतो आणि बाकीचे सगळे त्याचा गैरफायदा घेतात. आणि आता लवकरच काय तो त्याचा निर्णय घेऊनच टाकूया. कुसुम म्हणाली, पण तुम्ही पुढाकार घेतला तर होईल. रावसाहेबांना एकटं वाटतंय आणि त्यांना एकटं वाटू देऊ नका. कुबेर म्हणाला, ठीक आहे, होईल तुझ्या मनासारखं, पण त्याबद्दल मला काय मिळेल? कुसुम म्हणाली, आता तुम्हाला काय पाहिजे? कुबेर हसून म्हणाला, तुला आजचं विमान दाखवायचं राहिलं की? ती हसली आणि म्हणाली, आता शेतात नाही येणार मी. कुबेरने आता थोडं दरवाजाच्या बाहेर बघून पाहिलं तर कोणीच नव्हतं. दुपारचीच वेळ होती. ते दोघे हॉस्पिटलमधून आले होते चेकअप करून. तिला 3 महिने झाले होते आणि त्यानं पटकन दरवाजा लावून घेतला आणि म्हणाला, संध्याकाळी चान्स नाही मिळत, चल मग आत्ताच पाहिजे मला. ती म्हणाली, तुमची ही दिवसाची सवय कधी जाणार? तो म्हणाला, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून मेहनत घ्यायची असते तर बाळ होतं. मग तीही हसली आणि लाजून त्याला साथ द्यायला लागली. पण त्याची प्रोसेस सुरू असताना तिने पोटावरच हात ठेवले होते, पोटाला त्याचा धक्का लागू नये म्हणून. आणि तो थकून घामेघूम होऊन त्याच्या शेजारी पडला आणि ती लगेच म्हणाली, आता रावसाहेबांचं काय ते बघा. आणि त्यानं तसा दीर्घ निश्वास टाकत डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, तू काही मला शांत बसू देणार नाहीस. मग पुन्हा एकदा कुबेरने सकाळी सगळी पंचमंडळी बसवली. कारण कोर्ट कचाऱ्या वकिलाच्या मागे लागलं की नुसता पैसा जाणार, निर्णय मात्र होणारच नाही. वेळ आणि पैसा दोन्ही वाया जाणार. म्हणून 4 समजूतदार माणसं पुढं घातली आणि त्याचे आई वडील आणि त्यांच्यातली काही माणसं. कुबेरनं त्याच्याही गावातली पंचमंडळी समंजस माणसं एकत्र बसवली. अनितासुद्धा आली होती. ती तर आता चांगलीच खाऊन पिऊन सुटली होती. कुसुमच्या सासूची आई सांगत होती की तिथे सुद्धा तिने बाजार बसवला आहे. एक साथ 3 ते 4 मुलांना ती खेळवत होती. तिचा तो धंदाच झाला होता की काय कुणास ठाऊक. तिला आता लग्नाची गरज होती की नव्हती हेही कळत नव्हतं. आणि अनितासुद्धा आली होती. मग बैठक बसली आणि कुबेरने मुद्दा मांडला, आता पिंट्या तिला नांदवणारच नाही आणि त्याला तर तिच्यापासून घटस्फोट हवा आहे. तुमची जी काही मागणी असेल ते बोला. आणखीन एक, 3ही मुली आमच्याकडेच राहणार आहेत. घटस्फोट घ्यायचा काय घेणार तेवढं बोला. आणि आता अनिताच्या बापाच्या तोंडाला पाणी सुटलं. आणि तो म्हणाला, माझ्या मुलीला निम्मी जमीन द्यावी लागेल. तिच्या भविष्याचं काय? ती अशीच बिननवऱ्याची राहणार. तिच्याशी आता कोण लग्न करेल? तिचं तर वाटोळं झालं, तिचं आयुष्य बर्बाद झालं. तुझा भाऊ गडी आहे, आज ना उद्या तो लग्न करेलच वगैरे वगैरे म्हणून तो गळा काढू लागला. तिच्या पोटा पाण्याची सोय झाली पाहिजे की नको असं तो म्हणाला. आणि मग कुबेरला तर सगळं माहीत होतं की तिच्या पोटा पाण्याचा धंदा कसला आहे आणि तो किती जोरात चाललाय. दिवसातून 3-4 वेळा देवाची पूजा करावी ठराविक वेळेला, तसेच ठराविक वेळा ठरवून दिल्या होत्या तिनं तिच्या गिरायकांना. मग पंचमंडळी म्हणाली, ठीक आहे कुबेर, तुला हे मान्य आहे का? कुबेरनं पिंट्याच्या तोंडाकडे बघितलं, कारण जी काही जमीन जाणार होती ती पिंट्याच्या हिश्श्यातली जाणार होती. आणि पिंट्या म्हणाला रागारागातच, मी सगळी जमीन द्यायला तयार आहे, पण मला ही बाई पुन्हा माझ्या घरात अजिबात नको आहे. कुबेर म्हणाला, तो भावनेच्या भरात बोलतोय, पण मला असं वाटतं की 3 मुली आहेत ज्या पिंट्या सांभाळणार आहे, त्यामुळे अनिता फक्त एकटीच आहे. ती उद्या लग्नही करू शकते. इथली जमीन घेऊन तिने पुन्हा लग्न केलं तर काय गॅरंटी? मग जमीन अशीच द्यायची का? पण तरीही 1 एकर जमीन तिच्या नावाने द्यायला आम्ही तयार आहे, कारण तिला कोणतंच मूलबाळ सांभाळायचं नाही. उद्या मुलींचं शिक्षण, त्यांची लग्न होणार आहेत आणि पिंट्याला सुद्धा खर्च होणार आहे. मग नाही होय करता करता अनिता लगेच म्हणाली, मी तयार आहे 1 मुलगी न्यायला. छोटीला माझ्याकडे द्या आणि निम्मी जमीन द्या. पिंट्या लगेच म्हणाला, नाही, मी एकही मुलगी तुला देणार नाही, नाहीतर तिच्यावर सुद्धा तुझेच संस्कार होतील. मग बरीच चर्चा झाली, खलबतं झाली आणि त्या चर्चेच्या शेवटी अनिताला 2 एकर जमीन दिली. म्हणजे सध्या पिंट्याची 10 एकर जमीन होती त्याच्या नावे आणि त्याच्यात 3 मुली आणि हे दोघं, तर प्रत्येकाच्या नावे 2 एकर जमीन असं पकडलं आणि अनिताच्या हिश्श्याला 2 एकर जमीन आली. मुलींच्या हिश्श्याची आणि पिंट्याच्या हिश्श्याची 8 एकर जमीन त्याला ठेवली. पण तरीही अनिता म्हणाली, मला माळाचा 2 एकर नको, मला मळ्याचा 2 एकर हवेत. कुबेर म्हणाला, असं नाही, तिकडचा 1 एकर इकडचा 1 एकर असं घे.
तरीही पिंट्या म्हणाला, कुबेर भावड्या, ती अवदसा पुन्हा आपल्या शेजारी येऊन राहिली तर काय करायचं? मला तिचं थोबाड बघायची इच्छा नाही. कुबेर म्हणाला, आता फक्त घटस्फोट घे, मग बाकीचं काय ते बघू. मग तिथंच सोडचिठ्ठी घेण्यात आली, दोघांची सुद्धा. आणि पिंट्याने आता लग्नातला फोटोचा अल्बम सगळ्यांदेखत तिथल्या तिथे जाळून टाकला. आणि अशा प्रकारे पिंट्याला आता खूप मोकळं मोकळं वाटत होतं. आणि आता कुसुमला 5वा महिना लागला होता. तिला त्रास व्हायला लागला. कुबेर घरी नसताना ती ऐकत नव्हती, कामं करायचीच. आणि कुबेर तर तिच्यावर 24 तास लक्ष ठेवणार नव्हता. सासूनं घरात येऊन काम केलेलं कुसुमला चालत नव्हतं. ती तिच्याशी नीट बोलत असली तरी सासूची किळस यायची तिला. ती पाणीसुद्धा पित नव्हती सासूच्या हातचं. आज तिला खूप त्रास झाला. त्यानं तिला डॉक्टरांकडे नेलं आणि डॉक्टर म्हणाले, यांनी बेड रेस्ट घेतली नाही म्हणून असं झालं, आणि आता तरी बेड रेस्ट घ्या, असं डॉक्टर म्हणाले. कुबेर तिला ओरडून म्हणाला, तुला सांगितलं होतं ना कशाला हात नाही लावायचा? तुला खूप कळतं का गं सगळ्यांपेक्षा? कुसुम थोडी हसली आणि म्हणाली, तुम्हीच म्हणता ना, मला खूप कळतं. शिक्षणाची काही गरज नाही. कुबेर म्हणाला, बावळट कुठली, ते समजूतदारपणाच्या बाबतीत म्हणालो. आता डॉक्टरांचं शिक्षण पण तुझ्याकडे झक मारते का? आणि तू तेवढी अतिशहाणी. आणि कुसुम हसली. मग कुबेर विचार करायला लागला की तिच्याजवळ कोणाला ठेवावं. तिची आई तरी येऊ शकत नव्हती, कारण तिलाही तिचा संसार होताच की. मग तिच्या आईने तोडगा काढला. कुसुमची एक मावस बहीण होती, तिचं लग्न अजून झालंच नव्हतं. ती आता 26 वर्षाची होती आणि तिला एकदाही अजून पाळी आली नव्हती आणि आता कधीच येणार नव्हती. ती आयुष्यभर अशीच राहणार होती आणि म्हणून तिचं लग्न होत नव्हतं. तिचं नाव होतं सविता. अशा मुलीशी कोण लग्न करणार ना, जिला पाळी येत नाही, म्हणजे तिला मूलबाळ सुद्धा होणार नाही. कुसुमच्या आईनं तिच्या बहिणीला कुसुमविषयी सांगितलं आणि कुसुमच्या मावशीने सुद्धा सविताला कुसुमच्या घरी पाठवली. आणि आज दुपारीच कुबेर तिला स्टँडवरून घेऊन आला. सविता सुद्धा कुसुमसारखीच समंजस होती आणि खूप टापटीप होती. कुसुमचं आणि तिचं लहानपणी खूप जमायचं, विचार जुळायचे. म्हणून आत्तापर्यंत कधीच घराच्या बाहेर न पडलेली सविता कुसुमला मदतीची गरज आहे म्हटल्यावर लगेच तयार झाली इकडे यायला. नाहीतर बिन लग्नाची आहे म्हणून तिच्यावर सुद्धा कुठल्या तरी पुरुषासोबत बघितली की नाव घ्यायला तो समाज टपलेलाच होता. सगळी गावं आणि सगळ्या गावातली माणसी सारखीच असतात हो, घरोघरी मातीच्या चुली म्हणतात ना, ते हेच. मग सविताने आल्या आल्या अगदी बेड खालून कपाटाखालून झाडून पुसून घेतलं आणि कुसुमला खूप बरं वाटलं, फ्रेश फ्रेश वाटलं. कारण कुबेर हे असलं करतच नव्हता, नुसतं वरवर करायचा स्वच्छता. शेवटी तो पुरुषच होता, बाईसारखा बारकावा त्याच्यात कुठून येणार. मग आता संध्याकाळ होत आली. पिंट्या शेतातून आला. त्याच्या बैलांजवळ बसून वैरण घालण्यासाठी वैरण कापत होता आणि कुसुम म्हणाली, सविता अगं बघ, त्या टोपल्यात यांनी 15 दिवस झालं ढीगभर चपात्या लाटून ढीग लावला असेल आणि उगीचच जास्त करून ठेवतात. तो तेवढा बाहेर नेऊन बैलाला ठेव. आता सविताला तो बैल कसा आहे हे माहीत नव्हतं. पिंट्या खाली बघून वैरण चिरत होता. सविता अचानक गेली बैलासमोर आणि त्या बैलांनं डुर करून तिला शिंग मारलं. तशी सविता खूप घाबरली. पिंट्यानंही तिच्याकडे बघितलं आणि आता काही खरं नाही. बैल खूप चिडलेला होता आणि तो त्याचं टोकदार शिंग सविताच्या पोटात घुसवणारच होता. तसं पिंट्यानं प्रसंग अवधान राखून पटकन तिला बैलासमोरून घाबरून बाजूला ओढून घेतली आणि सविता आणि पिंट्या वैरणीच्या ढिगात पडले. पण आता अचानक पिंट्याची लहान 1.5 वर्षाची मुलगी पिंट्याला बघून रोज धावत येते तशी त्याच्याकडे धावत आली आणि ती बैलाकडेच निघाली. आणि आता सविता घाबरून उठली आणि तिने पुन्हा बैलासमोरून ती मुलगी उचलली आणि छातीला लावली. आणि पिंट्याला तर समजतच नव्हतं की ही नक्की कोण आहे.